हॅलो नमस्कार. रूपा जगताप रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. पावसाळे दिवस आहेत आणि त्यात आषाढ महिना आहे. आषाढ महिन्यामध्ये खूप अशा आकार तळला जातो. आज आपण काशीफळ, याला काशीफळ म्हणतात, पिवळा भोपळा. आज आपण त्याच्या घारगे बनवणार आहोत, घाऱ्या बनवत घाऱ्या. आज आपण असा इथे असा भोपळा कापायचा आणि याची अशा साल काढून घ्यायची. आपण याचे तुकडे केलेले आहेत, पाटी साल काढून व्यवस्थित. 1 वाटी भोपळा झालेला आहे. आपण आता कुकरला आपण लावायचा आहे. 1 वाटी भोपळा आहे ना, 1 वाटीपेक्षा थोडंसं कमी आपण गूळ घेतलेला आहे, तो पण आपण त्यामध्ये टाकायचा आहे. आणि हा आहे ना अशा कुकरला लावायचा. आपण इथे कुकर ठेवला आहे, त्यामध्ये पाणी थोडं टाकून आपण 3 ते 4 शिट्या द्यायच्यात. आपण आपल्या 4 शिट्या होऊन झालेल्या आहेत. आता आपण हे बाहेर काढणार आहोत. आणि त्यामध्ये हे सुंठ पावडर आहे, ते आपण ॲड करायचे. आणि गोडाचा पदार्थ असेल की आपण त्यामध्ये थोडंसं मीठ टाकतो. आपण चिमूटभर मीठ टाकायचं आहे. मी एकजीव करून घेतो. अशा प्रकारे मी एका ग्लासच्या साहाय्याने हे बारीक करून घेतलेलं आहे एकजीव. तुम्ही स्मॅशरने पण स्मॅश करू शकता. आपण एकजीव करून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण एक्स्ट्रा पाणी घालायचं नाही आहे. जेवढं हे आहे ना, यामध्ये जेवढं पीठ बसेल ना तेवढंच आपण हे गव्हाचं पीठ त्याला ॲड करणार आहोत. आपण बघायचं आधी केवढं गव्हाचं पीठ ना, तसं आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे. अजून थोडंसं गव्हाचं पीठ लागेल. अशा प्रकारे आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे. त्याच्या आपण छोट्या गोळ्या बनवून घ्यायच्या पुऱ्या लाटायसाठी. ह्या छोट्या गोळ्या बनवून घ्यायच्या. आपण छोटे गोळे घ्यायचे आणि छोटी छोटी पुऱ्या बनवायच्या छोट्याशा. खूप पातळ नाही करायच्या आणि खूप जाड पण नाही करायच्या. अशा मिडियम आकाराच्या पुऱ्या बनवायच्या. आणि यामध्ये इकडे आपण तेल ठेवलेलं आहे गरम करायला. ही हलकीशी पुरी सोडायची त्यामध्ये हलक्या हाताने. गॅस मंद ठेवायचा आणि गुळाचा असल्यामुळे पटकन करपतो तो. मग कमी आचेवरच हा घारगे तळायचे आहेत आपल्याला. असे टम्म फुगतात घारगे. त्याला गावी घाऱ्या पण म्हणतात. घाऱ्यापाशा फक्त चपातीसारख्या छोट्या लाटून तव्यावरती शेकतात. त्या पुऱ्या असल्यामुळे आपण त्याला घारगे बोलतो. त्याला गावी चपात्यांना त्या घाऱ्याच बोलतात. छान घाऱ्या तळून काढायच्या आपण. मी सर्व घाऱ्या बनवून घेते अशा. आता छान अशा घारगे फुगून टम्म होत आहेत बघा. सुंदर असे फुगलेत. मी सर्व बनवून घेते. आपण हे टिश्यू पेपरवर काढून ठेवायचे. हे त्याचं एक्स्ट्राचं तेल निघून जाईल. अशा प्रकारे आपले सुंदर घारगे तयार आहेत बघा. सुंदर असे फुललेले घारगे आणि खूप टेस्टी झालेत. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब आणि लाईक करा. नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.